नमस्कार. आज आपण आपल्या घरी काय चाललंय ह्या एका एपिसोडमध्ये 347 एपिसोडमध्ये आपण भेटलोय आज. तर ह्यामध्ये मी कढीपत्ता चटणी ही बनवणार आहे. तर आमच्या घरामध्ये खरं तर वर्षानुवर्षे कढीपत्त्याचं झाड आहे. पण त्याचा उपयोग खूप कमी करतात आमच्या घरामध्ये. म्हणजे कढीपत्त्याचं इतकं महत्त्व आहे केसांसाठी आणि आपण बघतच असतो की किती चांगला आहे कढीपत्ता शरीरासाठी. पण कधीतरी 6 महिन्यातून एकदा, दोनदा, 4-5दा असं खाली जाऊन कढीपत्ता तोडणं वगैरे हे काही आपल्याकडून शक्य नाही. त्यामुळे ते कढीपत्ता असाच वाळून जातो किंवा तो तसाच बहरत असतो. सो मी धाडस केलं आहे. मी स्वतः जे की मी नेहमी करत असते. सो मी धाडस केलं आहे आणि आज मी कढीपत्ता अगदी टाकीवर चढून खाली पण एक टाकी आहे. तर त्या टाकीवरती चढून कढीपत्ता मी तोडून आणला आहे. सो मी आता ह्या एका पातेल्यामध्ये त्यामध्ये मी तो धुवायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाणी टाकलं आहे आणि हे स्वच्छ मी धुवून घेणार आहे. हा सगळं स्वच्छ धुवून झाल्यानंतर सो हे आमचं कढीपत्त्याचं झाड आहे बहरलेलं, छान सुंदर. पण ह्याचा उपयोग कधी कोणी केलेला नाही. पण खूप दिवसांपासून ठरवत होते की कढीपत्त्याची चटणी आपण करूया आणि हे सगळं. दुपारची वामकुक्षी घेऊन आता मी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे. बघूया. हे खूप वेळ झाला मिठाच्या पाण्यामध्ये मी ठेवलेले आहेत आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे आपल्याला थोडंसं वाळवून घ्यायचे, त्यामुळे हे थोडंसं आपण वाळवायला पण ठेवणार आहोत. ॲज यू कॅन सी दीज आर क्लीन्ड. हे आपण ठरवली हे सगळं घेऊया. हे इकडे आता हे आपण थोडंसं फॅन खाली ठेवूया वाळवायला. हे छान स्वच्छ अगदीच सो हे बऱ्यापैकी माझं तोडून सगळं झालेलं आहे. म्हणजे मी हे एवढं सगळं वापरणार नाही आहे. म्हणजे घरात पण जर दुसरं काही बनवायचं असेल पोहे वगैरे तर ते वापरता येईल. सो मी हे सगळं फक्त काढून ठेवलं आहे म्हणजे इझी फॉर देम टू यूज. म्हणजे खाली जायची गरज नाही. सो मी हे काढून ठेवलं. यातलं सगळंच यूज करणार यातली नाही आहे मी. म्हणजे मी नाही करणार आहे. सो हे एवढं झालं आहे. म्हणजे आमची जी पाखी आहे ती म्हणत असते की जास्त जर काही बनवलं आम्ही तर ती म्हणते की हा काय हे काय भंडारा आहे काय, हे काय भंडारा आहे काय, असं ती म्हणते जास्त बनवताना. सो तिच्यासारखं मी भंडारा बनवणार नाही आहे, थोडंसं चटणी बनवणार आहे. माझी बहीण मला हा ड्रेस घालून दाखवायला आली होती मध्येच मला डिस्टर्ब करायला. ही अशी आहे ती माझी बहीण, माझीच ड्रेस मला घालून दाखवत आहे. यातलं आपण थोडंसं भाजून घेऊया म्हणजे यातलं पाणी पण थोडंसं कमी होईल आणि हे जरा कुरकुरीत आपण करून घेऊया. एवढे बस माझ्या मताने हे एवढे. सुरुवातीला आपण थोडी चटणी करून बघूया म्हणजे काहीतरी ह्या एक्सपेरिमेंटला गालबोट नको लागायला. सो थोडं थोडं बनवूया. त्यावेळेस आपण हे थोडीशीच एवढी ठीक आहे, एवढी बास झाली. खरं तर मलाही कळत नाही आहे पण हे एवढं ठीक आहे, एवढं आपण बनवून घेऊया. सो आता आपण हे थोडंसं फ्राय करून घेऊया विदाउट ऑइल. फ्राय म्हणजे थोडंसं त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाण्यासाठी आपण हे असं करतो. कढीपत्त्याची चटणी बनवतात आणि ही माझी आई आहे. ती खूप सुंदर आहे. ती माझ्यासारखी दिसते. म्हणजे ही मी तिच्यासारखी दिसते. सो माझी बहीण ही जी काही ड्रेस मला दाखवते माझे घालून, सो हा पण तिला छान दिसतोय, तो पण तिला छान दिसत होता. आणि हा जो काही आमचा म्हणजे लहानपणी आम्ही कधीच एकमेकांना ड्रेस दिला नाही. खरं तर आम्ही खूप एकमेकांवरती चिडायचो पण देते आणि माझं सगळं देते मी तिला सामान. सो मॅच्युरिटी गाईज, मॅच्युरिटी जेव्हा वाढते, आपण जेव्हा मोठे होतो तर आपण एकमेकांना सगळ्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतो. सो याच्यामध्ये आपण हे जे लाल मिरच्या असतात त्या मी टाकणार आहे. सो हा माझा एक्सपेरिमेंट म्हणजे याच्यामध्ये लाल तिखट टाकलं तरी चालेल पण मी हे टाकणार आहे.
म्हणजे हे आहे अवेलेबल घरात, सो हे मी टाकणार आहे. सो हे आपण थोडंसं ड्राय करून घेऊया. बेसिक फॅक्ट आहे की एव्हरीथिंग शुड बी ड्राईड. सगळं ड्राय 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 असेल तर ते जास्त दिवस टिकेल. हे जे शेंगदाणे आहे ते पण आपण यासोबतच भाजून घेऊया, म्हणजे आणखी वेळ नको जायला. सो अंदाजे मी सगळं अंदाजे करते, कारण माझा अंदाज खूपच करेक्ट असतो. सो शेंगदाणे पण आपण थोडेसे हे यात भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जिरे पण टाकूया. त्यानंतर इथेच आहे जिरे, मला वाटलं की खूप वेळ लागेल जिरे शोधायला. सो आपण जिरे पण टाकूया. हा जो काही माझा अंदाज आहे. इकडे जास्त चांगला लाईट आहे त्यामुळे मी इकडे आली आहे. सो त्यामध्ये आणखी आपण लसूण ॲड करणार आहोत आणि लसूण बाहेर आहे. सो आपण लसूण घ्यायला जाऊया. सो इकडे बाहेर लसूण ठेवलेले आहेत. सो हे असे लसूण आहेत. हे लसूण आपण थोडेसे सोलून घेऊया. थोडेसे तीळ पण टाकणार आहोत. तीळ आणि आणखी काहीतरी जवस पण टाकणार आहोत. पण हे थोडेसे जवस पण त्या चटणीमध्ये टाकणार आहोत. अगदी थोडेच, जास्त नाही. तर हे मी थोडेसे भाजून घेते. आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत सगळं सारण. अशा पद्धतीने ही कढीपत्त्याची चटणी आपल्याकडे रेडी झालेली आहे. हे मी संध्याकाळी सगळ्यांना वाढते आणि मग सगळ्यांचे एक्सप्रेशन्स मी तुम्हाला सांगते. चटणी आपली तयार झालेली आहे. सो ही इतकी झालेली आहे. बघू आता ही कधी संपते आणि कोण खाणार आहे. मग तुम्हाला चटणी कशी वाटली? अरे वा, बहुत बढ़िया, खूप छान. बाबांना खूप चटणी आवडली आहे. त्यांचं आत्ताच जेवण झालंय. कशी झाली पाहिजे चटणी? बाकी तू सांगणार आहेस का चटणी कशी झाली इकडे? कशी झाली? हा, सांग. कशी झाली? शान? छान झाली. छान झाली. शान झाली का छान झाली? छान छान बरं झाली. ठीक आहे. ना आणखी काहीतरी बोलायचंय काय बाबा? नाही नाही, खूप टेस्टेड झाली म्हटलं. आता माझी आई सांगेल की चटणी कशी झाली. आई कशी झाली चटणी? छान झाली. केव्हाच खाल्लं होतं नाही मी चटणी. तेव्हाच खालो होतो नाही. मी आतापर्यंत आतापर्यंत मी अशी चटणीच खाल्ली नाही. खूप छान झाली चटणी. आवडली का तुला? खूप आवडली ताई. असंच बनवायचं. हा ठीक आहे. माझ्या मुलाला तर खूपच आवडली. एकदा घेतलेलं बी दुमारबारी बी देता येईल मला, देता येईल म्हणून आलं. म्हणून आलं.